नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. आमचं बालपण हरवलं आहे, ते बालपण पुन्हा शोधण्यासाठी आम्ही तुमच्यात आलो आहेत, असं प्रतिपादन कवी इंद्रजित भालेराव यांनी केलं. बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं परभणी शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालय या ठिकाणी लोककला महोत्सवाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कवी इंद्रजित भालेराव बोलत होते. बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषद शाखा परभणी यांच्या वतीनं हा जल्लोष लोककलेचा हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत आणि कवी इंद्रजित भालेराव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बालरंगभूमी परभणीचे मार्गदर्शक विजय करभाजन, प्राध्यापक रविशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, गिरीश कराड, परभणी बालरंगभूमी अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन लोहट, परीक्षक डॉक्टर सुनील तुरुकमाने, अतुल देशपांडे, वर्षा जोशी, श्रीकांत देशपांडे, प्रकाश पंडित आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाभरातील अनेक शाळांनी समूह नृत्य, वैयक्तिक वादन आदी प्रकारामध्ये आपला सहभाग नोंदवला. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, मनीषा उमरीकर, सचिन आडे, दिनकर देशपांडे, राजू वाघ, संदीप राठोड, शैलेश ढगे, लक्ष्मीकांत जोगेवार, सिद्धेश्वर जाधव, अनिकेत शेंडे, कुलदीप उंडाळकर, प्रकाश बारबेन, रामदास कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अभिनेत्री नीलम शिर्के म्हणाल्या, जल्लोष लोककलेचा इतिहास, महाराष्ट्राचा कला संस्कार शिबिर अशा उपक्रमांमधून बालरंगभूमी बालमनाचे जडणघडण करत आहे आणि एक सुसंस्कारित बालक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा उपक्रमांची आज अत्यंत आवश्यकता असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्र्यंबक वडसकर, सूत्रसंचालन राजू वाघ आणि मनीषा उमरीकर यांनी, तर उपस्थितांचे आभार प्रकाश बारबेंड यांनी मानले. पोलीस मुख्यालय परभणी येथे 30वी नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाद्यवृंद पथकाकडून प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कुलगुरूंचं स्वागत केलं. या स्पर्धेत परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे संघ सहभागी झाले आहेत. सदरील स्पर्धा 25 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून यात 19 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर दिनकर डंबाळे, परभणी ग्रामीणचे चंद्रसेन देशमुख, पूर्णाचे समाधान पाटील, पोलीस उपाधीक्षक गृह अनिरुद्ध काकडे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी खेळाडूंना या प्रसंगी मार्गदर्शन केलं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार अर्थात ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या परभणी जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीवर उमेश शेळके यांची अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या शिफारसीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यरत ही समिती SC/ST बांधवांच्या संरक्षण, न्याय, तक्रार निवारण, तक्रारीचे परीक्षण आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. समितीच्या माध्यमातून पीडितांना मदत, कायदेशीर मार्गदर्शन, जनजागृती आणि सामाजिक सशक्तीकरण यास प्राधान्य दिले जातं. आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला न्याय देत पूर्ण प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जबाबदारीने कार्य करू अशी प्रतिक्रिया उमेश शेळके यांनी यावेळी दिली. या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, रंगनाथ सोळंके, नागसेन पुंडगे आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. LRK इंग्लिश स्कूल सोनपेठ येथील विद्यार्थिनी जान्हवी अशोक रोडे इयत्ता 7वी हिने वसमत येथे झालेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल हिंगोली क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, पालक अशोक रोडे, शिक्षक उमेश मुळे यांनी उपस्थित राहून जान्हवीला शुभेच्छा दिल्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी
या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.